असं काय बसलाय सर? आता घरी जाम पार्टी करण्याची वेळ आपल्याला. काय रे काय झालं? कारण हात लावून तो बसला असं परत आला होता का तो? त्याच्या तर हे बघ स्वामी, ज्यावेळेस आपण कुणाची मदत घेतो ना तर त्याच्या उपकाराची जाणीव ठेवणं खूप गरजेचं असतं. पण काका तो खूप अति करतो रे. अरे पण स्वामी, आपल्याला तोच पावला रे, बजरंग बलीसारखा. हा, म्हणून तर मला त्याचा राग येत नाही रे. काय काका तू काळजी करू नकोस. आपण हळूहळू त्याचे सगळेच पैसे फेडून टाकू. मला माहिती नाही अरे स्वामी, हे सगळं तू करशील. पण हे बघ स्वामी, काही म्हटल्या का तुझं काम खूप उंचीला असणार आहे. छान, ग्रेट, मस्त असेल बघ. काका बोललो होता चांगलं उंचीचं काम करतो. मला काय माहिती सीसीटीव्हीचं काम भेटेल म्हणून आपल्याला. ए काका टेस्टर दे रे. काका ए अरे लाखो रुपयाच्या मूर्ती आहेत त्याला जर हात लावते फुटले ना तर लाखो रुपयाचा दंड भरावा लागेल आपल्याला. काही काय बोलते रे? मातीच्या तर मूर्ती आहेत त्या, 1500 रुपये किंमत असेल त्याची म्हणे. अरे काका तो मगाशी नोकर सांगून गेलाय की एका पण घरातल्या वस्तूला हात नाही लावायचं म्हणून. आरतीच्या आया, मग लांबच उभं राहिलेलं बरं. नाही तर लोकांच चारण्याची म्हातारी आणि बारण्याची व्हायची काकणं चोळी. घ्या बाबा दे.